संत तुकाराम महाराजांच्या 341व्या आषाढी पायी वारीसाठी देहूत एक अभूतपूर्व सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। यंदा तुकोबांच्या पालखीसाठी एका अत्यंत भव्य आणि नयनरम्य अशा नव्या रथाची निर्मिती केली जाते। पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेला हा रथ यंदाच्या वारीतील भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे। या रथासाठी राजस्थान इथल्या दर्जेदार सागवान लाकडाचा वापर करण्यात आलाय, तर रथाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। दरम्यान देहूत या रथाच्या कामाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। आपण पाहूया। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा रथ जो आहे तो नवीन बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे। 341वा जो हा पालखी सोहळा आहे, या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आपल्याला इथं बघताना मिळत आहे। इथं बघत आपण हा नवीन रथ जो आहे तो बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे इथं नक्षीकाम जे आहे ते चालू आहे आणि हे सर्व कारागीर जे आहे ते राजस्थान मधून जे आलेले आहे। जवळजवळ 250 किलो चांदी या नवीन रथाला लागणार आहे। त्याच्यामुळे हा जो रथ आहे तो मोठ्या प्रमाणात फारच सुंदर जो आहे तो असा दिसणार आहे। आता काही दिवसातच म्हणजे 7 जुलैला हा रथ जो आहे तयार होऊन पंढरपूरकडे रवाना होणार आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही मावळ।